आश्रम शाळेत या सगळ्या सोयी अनिवार्य आहेत, परंतु मुलांना झोपण्यासाठी गाद्या नाहीत, सुरक्षा रक्षक नाही. मुख्य म्हणजे मुली असलेल्या या आश्रम शाळेची सुरक्षा वाऱ्यावर आहे. विद्यार्थी वर्गखोल्यांमध्येच राहतात, तर मुलींसाठी केवळ एक हॉल आहे. स्वच्छता कर्मचारी येथे नाही. विद्यार्थिनी स्वतःच झाडझूड करतात. ही झाली निवास व्यवस्था. भोजन व्यवस्था तर यापेक्षाही निम्न दर्जाची आहे. भाजी ताटात नसतेच. वरण पोळी भात केवळ ताटात पडतो. नाश्ता कधी असतो तर कधी नसतो. वरणात डाळ कमी, पाणी जास्त अशी अवस्था असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे. पोषण आहार तर दूरच राहिला. नियमानुसार फळे अंडी असा सगळा पोषक नाश्ता व पोषण आहार मध्यान्ह जेवणातून मिळायला पाहिजे, परंतु सगळ्याचीच येथे वानवा आहे. खाने में क्या क्या था आज? चावल और तुअर का दाल और रोटी. सुबह नाश्ते में क्या था? हाँ, नाश्ते में नाश्ता भी मिलता 2 बजे. नाश्ता सुबह नाश्ते में क्या था आज? सुबह 7 बजे मिलता ना नाश्ता? हाँ. क्या था उसमें? नाश्ता किया नहीं? हाँ, नाश्ता किया था नहीं. खाने में? हाँ, चावल तुअर का दाल रोटी. बस सब्जी नहीं था? रोज ऐसे ही मिलता है? सब्जी वरण मिलता. वरण मिलता, सब्जी भात मिलता और रोटी. हाँ, सब्जी मिलता नहीं मिलता? मिलता. कितने दिन मिलता सब्जी? कि कभी कभी मिलता? कभी कभी मिलता. कभी कभी मिलता. खाना दोनों टाइम मिलता हाँ, कि एक टाइम मिलता? दोनों टाइम मिलता. नाश्ता कब मिलता? 2 बजे. 2 बजे. नाश्ते में क्या रहता? कल क्या मिला था नाश्ते में? नहीं था. कल नाश्ता नहीं था. आदिवासींमधील कुपोषण हा देशाचा कलंक मानला जातो. दुसरीकडे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा चालवून शासन लक्षावधी खर्च करतं. हा सगळा पैसा भ्रष्टाचारात गुरफटत गेला आहे. सुरक्षेसाठी अग्निशामक यंत्र तर येथे आहे, परंतु ते बंद पडलेले आहे. ही सगळी परिस्थिती दिवाळीनंतर बदलेल असं मुख्याध्यापकांचं म्हणणं आहे. गलती से आग लग जाए, ये लग जाए, उसके लिए क्या सुविधा है आपके पास? है ना, ये अग्निशमन है ना. कितने अग्निशमन यंत्र लगे हुए हैं? 2 अग्निशमन यंत्र इस बिल्डिंग में और उस बिल्डिंग में आपको पूरे हो जाते? नहीं हो जाते. कितने होना चाहिए? वैसा देखे तो 3-4 तो भी होना, 2 इधर 2 उधर. बाकी अभी संस्था ने अपने को 2 ही दिए दिवाली के बाद. आश्रमशाला के नियम के हिसाब से आपकी आश्रमशाला पूरी है? नियम के हिसाब से कैसे पूरी रहेंगे जब पैसे ही नहीं अपने पास. जब आपको अनुदान था, जब भी पूरे नियम के हिसाब से आपकी आश्रमशाला चलती थी? हाँ, चलती थी. आश्रमशाला सब चल रहे थे. आश्रमशाला में क्या क्या होना चाहिए? सब सुविधा होना चाहिए. खाना पीना सोना सब, नाश्ता वास्ता, भोजन का दर्जा अच्छा होना, पढ़ाई अच्छा होना. सोने की व्यवस्था पूरी है यहाँ पे? सोने की पूरी है ना. बेड बिस्तर सिर्फ नहीं है, बाकी चादर है, तड़ो है, ये तो अपने पास है. इलेक्ट्रिक भी है. इलेक्ट्रिक है, लेकिन बच्चों को रात में पंखे नहीं है. पंखे थे मगर वो बच्चों ने जब अनुदान था, जब पंखे थे? हाँ, पंखे थे ना. अनुदान खत्म हुआ, पंखे बंद. हाँ, दूसरे लायच नहीं ना, फिर लाएंगा कौन? ही माहिती देताना मुख्याध्यापक मात्र स्वतः अस्वस्थ झाले होते. या सर्वांचा कळस म्हणजे येथून 2 मुली निघून गेल्या होत्या. त्या पोलीस ठाण्यात जमा झाल्या तेव्हा शाळा व्यवस्थापनाला कळले. तोपर्यंत 2 मुली गेल्याचं व्यवस्थापकांच्या गावीही नव्हतं. या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वाली कोणीही नाही. 3-4 साल के पहले की बात है. वो क्या था, एक लड़की थी वहाँ की, उधर की सरोवर की, तो उसके नाना नानी रहती थी वहाँ पे. तो उसने क्या किया था, दूसरी 2 लड़की लेके चले गई थी साथ में. अभी हम इधर उधर ढूंढ रहे थे, मालूम ही नहीं.
फिर ढूंढने लग गए तो फिर उन्होंने बताया कि वहाँ हमारा कुछ रह गया, वहाँ गए तो वहाँ बढ़िया खेल रही थी वो लड़की। राहण्या खाण्याचीच दुर्दशा तर खेळ साहित्य व अन्य बाबी दूरच राहिल्या। क्या क्या आपके पास में पूरा है? खेल के लिए ना अपने पास वॉलीबॉल, नेट, सब कुछ खेल के सामान सब कुछ, डम्बेल डुम्बेल सब कुछ है। क्रीडा के शिक्षक है अपने यहाँ पे? है ना, बीपीएड टीचर 2-4 लोग हैं अपने। अच्छा, शिक्षकांचा अभावही येथे दिसून आला। याबाबत विचारलं असता परीक्षा सुरू असल्याने शिक्षक नसल्याची उडवाउडवीचे उत्तरे मिळाली। कुल मिलाकर अभी पिछले साल से इस साल कितने विद्यार्थियों की संख्या कम हुई? इस साल कम से कम पिछले साल से 50 विद्यार्थी कम हुए। पहली एक महीना बंद हो गया ना। पहली कक्षा में कितने विद्यार्थी अपने? अभी सिर्फ 8 बच्चे हैं। 8 बच्चे। दुसरी शाळा परतवाड्याहून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या टेंभुसोरडा गावात आहे। शासकीय आदिवासी आश्रमशाळा ही केवळ मुलींसाठी आहे। 1ली ते 12वी पर्यंत असलेल्या या शाळेत 660 मुली, त्यापैकी 527 विद्यार्थिनी तेथील वसतिगृहात राहतात, तर बाकी जवळपासच्या रहिवासी आहेत। 1ली ते 10वी साठी 13 शिक्षक आहे, तर 11वी-12वी साठी 6 शिक्षक आहेत। यापैकी तब्बल 10 शिक्षक गैरहजर होते। या शिक्षकांना पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं, तर स्वतः प्राचार्यही धारणीला कामासाठी गेल्याची माहिती मिळाली। येथेही पाणी बोरवेलचेच आहे, शुद्ध पाणी विद्यार्थ्यांच्या नशिबी नाही। 896 चादरी, 821 सतरंजा, 1138 ब्लँकेट, साबणाचा भरपूर साठा येथे दिसून आला। महिन्याला 1 साबण मुलांना देण्यात असल्याचं सांगण्यात आलं, म्हणजे शासनाकडून मुबलक प्रमाणात गरजेच्या वस्तू मिळतात। विद्यार्थ्यांना विचारल्यानंतर मात्र त्यांनी कधीच साबण मिळत असल्याचं सांगितलं, तर मग एवढा साठा जातो कुठे? 28 घरगुती सिलेंडरवर येथील प्रपंच चालतो, परंतु सकाळचा नाश्ता दुपारी असे करून एक वेळ टाळली जात असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। वरण पोळी भात असं जेवण विद्यार्थ्यांना मिळतं, मात्र पोषक आहार मिळत नाही। भाजी ताटात नसतेच। अग्निशामक यंत्र आहेत, पण ते कसे वापरावे हेच माहिती नाही। मिलिंद महादेवराव भेंडे असं येथील अधीक्षकाचं नाव आहे। त्यांच्यासह 7 कर्मचारी आहेत, तर आरजी काळे हे निवासी आहेत। केवळ विद्यार्थिनींसाठी असलेल्या आश्रमशाळेत वसतिगृहात कोणतीही सुरक्षिततेची व्यवस्था नाही। विद्यार्थिनींना आंघोळीला गरम पाणी नाही, साबण नाही, केसांना लावायला तेल नाही, जनरेटर आहे मात्र शोभेची वस्तू बनलेले गणवेश नाही, अशी परिस्थिती शासकीय आश्रमशाळेत आहे। ही सगळी माहिती घेण्यापूर्वी सिटी न्यूज प्रतिनिधींना विरोध करण्यात आला होता, दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, हे उल्लेखनीय। 9 ऑक्टोबर आदिवासी दिवस पाळण्यात आला। या अंतर्गत दौरे, पाहणी, सुधारणा असे टप्पे त्यात आहेत। दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या सप्ताहाचं दिनाचं औचित्य काय असा प्रश्न ही सगळी परिस्थिती पाहून पडतो, कारण आदिवासी आश्रमशाळांची ही व्यवस्था आहे। निरक्षरता, कुपोषण अशा समस्यांनी वेढलेल्या आदिवासींच्या उत्थानासाठी शासन भलेही प्रयत्न करेल, परंतु यंत्रणाच भ्रष्ट असल्याने तो पैसा सत्कारणी लागत नाही। त्यामुळे आदिवासी आश्रमशाळा यांची परिस्थिती जैसे थे आहे। या सगळ्या यंत्रणेवर शासन प्रशासनाचा अंकुश असेल तर भ्रष्टाचाराचा हा काळोख बाजूला सारता येईल, अन्यथा आदिवासी कधीच सामान्य प्रवाहात येणार नाहीत। प्रशासनाची ही अशी उदासीनता तर सर्वांचे हात दगडाखाली। प्रशासनाची ही अशी उदासीनता तर सर्वांचेच हात दगडाखाली अशी परिस्थिती। दुसरीकडे जनप्रतिनिधीही स्वतःचं कर्तव्य विसरतात। त्याच समाजातून पुढे आलेले आमदार केवलराम काळे हे कधीही या आश्रमशाळांकडे फटकल्याचे ऐकिवात नाही। मग तेथील दखल घेऊन हस्तक्षेप करणे दूरच राहिले। प्रत्येक जण आपल्या कर्तव्यात तत्पर राहिला तर आश्रमशाळांचा नक्कीच कायापालट होईल, यात शंका नाही। सिटी न्यूजने चिरोडी येथील आश्रमशाळेचं पितळ उघडं पाडलं, त्यानंतर या 2 शाळांची परिस्थिती प्रेक्षकांसमोर ठेवली आहे। प्रेक्षकांच्या आसपास मुलांवर अन्याय होण्यासारख्या घटना घडत असतील, त्यांची माहिती असेल तर त्यांनी सूचित करावं, आपलं नाव गुप्त ठेवण्यात येईल असं आवाहन सिटी न्यूज करत आहे। थेट संपर्कही सिटी न्यूजशी साधता येईल किंवा भ्रमणध्वनीवरूनही संपर्क करता येईल। भ्रमणध्वनी क्रमांक आहे 9370067111।
किंवा मेलवरूनही प्रेक्षकांना माहिती कळवता येईल. citynews.net.in@gmail.com